ज्ञानोबरायांनी तयार केला आणि तुम्हा आम्हाला ज्ञान खुलं केलं. सांगायचा मुद्दा माझा होता की जे गुह्य ज्ञानाची परंपरा शिव विष्णुमय चालत आली ती ज्ञानोबरायांनी जगाकरता खुली केली. ती परंपरा ते ज्ञान जर कुणाकडून मिळालं असेल तर ते भगवान शिवांकडून. विठ्ठल विठ्ठल भगवान शिव तसं बघायला गेलं तर भगवान शिव हे आद्य वारकरी आहेत. प्रथम वारकरी कोण? भगवान शिव. भगवान शिव पांडुरंगाची वारी करायची महाराज. काकड्यात वर्णन आहे. रंभाधिक नाचती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. त्रिशूळ आणि डमरू कोणाच्या हातात आहे? त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. गिरिजा म्हणजे पार्वती माता, गिरिजेचा कांत. म्हणून त्यांचं वर्णन आहे. आद्य वारकरी जर कोण असतील ते भगवान शिव आहे. आणि अशीच वारी नेहमी भगवान शिव करायचे. एकदा प्रसंग घडला. पार्वती माता म्हणाली, का हो तुम्ही निघता, दरवर्षी निघता आणि दिवाळीला जाता, वारी नेमकं कुठे जाता, काय करता वारीला जाऊन? यावर्षी मलाही तुमच्या सोबत वारीला यायचंय. कोण म्हणाला? पार्वती माता. यावर्षी मलाही तुमच्या सोबत यायचंय. पार्वती म्हणे रिकामी हाऊस करू नको. तिथं काही 5-25 लोक राहतात. कितला राहतात? लाखो लोक तिथं असतात महाराज. तू रिकामी हाऊस करू. नाही नाही, तुम्ही एकटे एकटे जातात, मलाही जायचं आहे. मलाही जायचं आहे असं म्हटल्यानंतर निघाले दोघ जण. दोघ जण निघाल्यानंतर शिव पार्वती निघाल्यानंतर थोडे अंतर गेल्यानंतर मुलगा आडवा झाला. कोण? मोठ्या पोटाला बाबा. कोण? गणपती. गणपती म्हणे कुठे? जिथं जाणार तिथं मी येईल. शंकर म्हणे पार्वती अहो इथला मोठा पोटवाला वारी मा तटे माणूस ते चाला जागा नाईलाज झाला. स्त्री अट्ट बाळ अट्ट पुरवा लागतो महाराज. घेतला गणपतीला. पण शंकर भगवानने विचार केला की आते पाय पाय जावा मग मजा आते फोर व्हीलर काढणी पडेल. काय आते फोर व्हीलर आणि भगवान शिवांची फोर व्हीलर नंदी. नंदी काढला आणि नंदीवर सवारी भगवान शिव पार्वती आणि गणेश निघाले. त्याचं वर्णन मला वाटतं नामदेव रायांच्या कूटभंगात वर्णन आलं आहे. हे निघाले तेव्हा ते दृश्य कसं होतं महाराज? 11 लोचन त्याचे 5 मुख. बर का? ते थोडा अभंगाचा अभ्यास केला सोडला होता. 11 लोचन त्याचे 5 मुख 8 कान देख पुच्छ 2 10 पाय 14 चालत ते जाय 9 ते माय सावज गे. कुटाभंग आहे माणूस. कुट म्हणजे काय? जे रिकामा कुट करतात लोक ते कुट म्हणतात ना. तसं संतांनी कुटाभंग लिहिलेले आहे. करा बुवा यावर कुट. रिकामा चाडी कुच्चवटावर कुट करापेक्षा अभंग सोड कुट करा. अर्थ समजलाच असेल तुम्हाला. हा 11 लोचन त्याचे 5 मुख. 11 लोचन त्याचे 5 मुख 8 कान देख पुच्छ 2. बघा त्यांची ही सवारी निघाल्यानंतर भगवान शिव पार्वती गणेश आणि नंदी नामदेवांनी वर्णन केलं. 11 लोचन. लोचन म्हणजे किती डोळे होते त्यांची सवारी निघाली तेव्हा? नामदेवांनी वर्णन केलं की पांडुरंगा तुमच्याकडे 11 डोळ्याचा वारकरी येत आहे. किती डोळ्याचा? 11 डोळ्याचा. किती डोळे होते पार्वतीचे? गणपतीचे? नंदीचे? कितला आहे ना? सापाचे? साप याकडे तुमचे सापनी भगवान शिवांच्या घरात काय असतं? सापाचे 2 किती झाले? आणि भगवान शिवांचे 2.